नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत 1500 भरती 2026 साठी इंग्लिश ग्रामरचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आर्टिकल. या आर्टिकलवर आपण व्हिडिओ घेणार आहोत. तर 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तो क्वेश्चन पहिला येतो, ही इज रिकामी जागा हॉनेस्ट मॅन. तर हॉनेस्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? हॉनेस्टमध्ये आता आपल्याला उच्चार बघायचा आहे. हॉनेस्टचा उच्चार काय येतो? तो हॉ. तर ओवरून उच्चार येतो मित्रांनो. AEIOU असलं तर आपल्याला काय वापरायचं असतं? तर ॲन वापरायचं असतं. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. कारण मित्रांनो, हॉनेस्ट हा कोणताही एचवरून आपल्याला उच्चार पण नाही निघत आणि स्वराचा ध्वनी येतो, ओवरून येतो, तर आपल्याला ॲन वापरायचं इथे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, आय सॉ रिकामी जागा एलिफंट इन द फॉरेस्ट. तर एलिफंट इथे आलेला कोणता शब्द आहे मित्रांनो? एलिफंट. एलिफंटचा ईवरून आपल्याला सुरुवात होते, इलेफंट. तर AEIOUला आपण काय वापरतो? ॲन वापरतो मित्रांनो. तर इथे स्वराचा ध्वनी आला तर ॲन वापरायचा. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन तिसरा येतो, शी इज रिकामी जागा युनिव्हर्सिटी स्टुडंट. तर इथे स्पेसिफिक युनिव्हर्सिटी सांगितलेली युनिव्हर्सिटीचं नाव नाही मित्रांनो, तर आपण इथे दचा यूज करणार नाही. आणि शी इज युनिव्हर्सिटी, तर युनिव्हर्सिटीचा उच्चार जो आहे तो व्यंजनामध्ये होतं मित्रांनो, स्वरामध्ये होत नाही. युनिव्हर्सिटी ते य येतं मित्रांनो. तर आपल्याला इथे वापरायचं काय आहे? ते ए वापरायचं आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, ही बॉईट अम्ब्रेला स्टडी. रिकामी जागा कोणता शब्द येईल मित्रांनो? तर रिकामी जागा जो शब्द येईल मित्रांनो तो येईल अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे यूचा उच्चार येतो मित्रांनो. तो यूचा वरून आपल्याला काय वापरायचं आहे? तर स्वरामध्ये येतो, स्वरध्वनी येतो मित्रांनो. ॲन वापरायचं आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, मुंबई इज रिकामी जागा लास्ट सिटी. तर लास्ट सिटी हे एक म्हणजे सामान्य नाम मित्रांनो आणि प्रथमच उल्लेख झालेला आहे मित्रांनो, अ लार्ज सिटी. तर लार्ज सिटी मित्रांनो, तर अ लार्ज सिटी मित्रांनो इथे तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, रिकाम्या जागा सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट. जेव्हा आपण सणाचा सूर्याचा एक स्पेसिफिक नावाचा जेव्हा उच्चार घेतो मित्रांनो, तेव्हा आपण काय यूज करतो? तर द यूज करतो. तर आपल्या इथे राईट आन्सर जे येईल मित्रांनो ते सी येईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, आय हॅव रिकामी जागा ॲपल. आय हॅव ॲपल. तर इथं आपला स्वरांचा उच्चार होतो मित्रांनो ॲपल. तर ए एवढाला ॲपलच्या स्वरमध्ये आपल्याला त्या ॲन यूज करायचा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, ही वॉन्ट्स टू बिकम रिकामी जागा इंजिनियर. तर ही वॉन्ट्स टू बिकम इंजिनियर. जे इथं उच्चार करायचा स्वरचा उच्चार एवढा मित्रांनो इंजिनियर. तर इंजिनियरचा ई लागतो मित्रांनो. तर ॲन जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो. 9वा क्वेश्चन का घेतलेला नाही? तर 9व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, ही इज रिकामी जागा बेस्ट प्लेयर इन द टीम. तर ही इज रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर ही रिकामी जागा बेस्ट प्लेयर. तर इथे का कोणती डिग्री लागलेली मित्रांनो? सुपरलेटिव्ह डिग्री लागलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे सुपरलेटिव्ह डिग्री असली तर आपल्याला काय यूज करायचा असतो? तर द यूज करायचा असतो मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. तर इथं बेस्ट प्लेयरच्या जागी काय येईल? तर द बेस्ट प्लेयर येईल असं. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, आय सॉ रिकामी जागा डॉग इन द स्ट्रीट. रिकामी जागा डॉग वॉज ब्लॅक. मित्रांनो आता इथे आय सॉ म्हणजे डॉग जो आहे मित्रांनो, इथं कॉमन कुत्रा दिलेला आहे. कुत्रा कोणता बी असतो. तर आपल्याला यूज कोणता करायचा आहे? एचा यूज करायचा आहे. त्यानंतर इन द स्ट्रीट रिकामी जागा डॉग वॉज ब्लॅक. म्हणजे आता त्या डॉगची विशेषता सांगितलेली आहे मित्रांनो. तर विशेष कसा डॉग आहे तो ब्लॅक डॉग आहे मित्रांनो. तर आपलं आन्सर काय येईल मित्रांनो? तर आपला आन्सर जे येईल ते सी येईल. पहिल्या याच्या रिकाम्या जागामध्ये आन्सर ए येईल मित्रांनो आणि दुसऱ्या रिकाम्या जागात जे आन्सर येईल ते द येईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, माय फादर इज रिकाम्या जागा डॉक्टर. माय फादर इज डॉक्टर. डॉक्टर याचा विशेषता सांगितलेली नाही मित्रांनो. तर आपल्याला डोळे लावून एचा यूज करायचा आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 13वा येतो, शी इज रिकामा जागा MLA. तर MLA. तर इथं उच्चार जे होतो मित्रांनो EMLA. म्हणजे असा उच्चार होतो, स्वर संधानीचा उच्चार होतो मित्रांनो. तर इथे काय येईल? तर आपला ॲन येईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. हा क्वेश्चन एक्झामला येऊ शकता. क्वेश्चन ध्यानात ठेवा, MLAच्या पहिले कोणतं आर्टिकल लागतं? ॲन आर्टिकल लागतं. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, ही इज रिकामी जागा युरोपियन सिटीजन. तर ही इज रिकामी जागा कोणता? युरोपियन सिटीजन. तर युरोपियन सिटीजन. तर इथं उच्चार जे आहे मित्रांनो व्यंजन ध्वनीचा उराला युरोपियन सिटीजन. तर याचा उच्चार होतो मित्रांनो इथे. तर याच्या जागी आपण काय यूज करू शकतो? ॲन यूज होणार नाही मित्रांनो. आणि स्पेसिफिक सांगितलेलं नाही तर ए जे आपल्याला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, रिकामी जागा गंगा इज अ स्केरेट्स रिव्हर. म्हणजे गंगा जी आहे ती एक
रिव्हर आहे मित्रांनो, प्रसिद्ध नद्यांच्या नावापूर्वी जे असतं आर्टिकल लागतं मित्रांनो, ते द आर्टिकल लागतं. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, ही वेंट टू रिकामी जागा स्कूल टू मीट द प्रिन्सिपल. तर रिकामी जागा कोणता शब्द आहे मित्रांनो? तर इथे विशिष्ट शाळेचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो, स्कूल द मीट द प्रिन्सिपल. तर प्रिन्सिपलला भेटायला जायचं आहे त्या शाळेच्या. तर एक विशिष्ट शाळेची असू शकते मित्रांनो, तर आपल्याला दचा यूज करायचा आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, आय नीड रिकामी जागा हावर टू कम्प्लीट धिस वर्क. तर हावर, तर हावरचा ओचा उच्चार जो होऊ राहिला मित्रांनो, तर याचा उच्चार होत नाही इथे, तो ओचा उच्चार होऊ राहिला. तर ओच्या उच्चारानं आपल्याला काय लावायचं आहे, तर ॲन लावायचं आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, रिकामी जागा हिमालयाज आर द हायेस्ट माउंटेन्स इन द वर्ल्ड. हिमालयाज जो शब्द आहे मित्रांनो, ते एक स्पेसिफिक पर्वतरांगेचा जो एक शब्द आहे मित्रांनो. तर स्पेसिफिक जो असतं त्याच्या जागी आपण काय यूज करतो, तर द यूज करतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, गोल्ड इज प्रेसियस मेटल. गोल्ड इज प्रेसियस मेटल म्हणजे प्रेसियस मेटल हे मोजण्याचे सामान्य नाम आहे मित्रांनो. तर आपल्याला इथं काय यूज करू शकतो, तर ॲन यूज होणार नाही मित्रांनो. इथं AEIOU नाही आणि स्पेसिफिक नावही सुद्धा नाही इथे मित्रांनो, तर आपलं द येणार नाही आणि नो आर्टिकल आपलं ऑप्शनमध्ये येऊ शकत नाही. तर आपला राईट आन्सर काय ए होईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर आपला सेंटेन्स असा बनेल मित्रांनो, गोल्ड इज अ प्रेसियस मेटल. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, रिकामी जागा अर्थ मूव्हीज अराउंड द सन. रिकामी जागा अर्थ मूव्हीज अराउंड द सन. तर पृथ्वी ही अद्वितीय एकमेव ग्रह आहे म्हणून ओळखली जाते. तर म्हणून पृथ्वी जी आहे मित्रांनो, एक स्पेसिफिक नाव आहे. पृथ्वी म्हणजे एका ग्रहाचं नाव दिलेलं आहे. तर आपलं ए आर्टिकल येणार नाही मित्रांनो. अर्थ म्हणजे अर्थ स्पेसिफिक म्हणल्यावर तर द येईन मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर का PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.